साहेब, अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागात जास्त झाल्यामुळे सरकारकडून 1 वर्षाची जी वसुली शेतकऱ्यांची करणार आहे यासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे. तशी आधी जिल्हा बँकेला देखील देण्यात आलेली आहे. असं आहे की अतिवृष्टी आणि पूर याच्यामुळं काही जिल्ह्यात अतोनात नुकसान झालेलं आहे. नुकसान दोन प्रकारचं आहे. काही ठिकाणी सगळ्यात वाईट स्थिती म्हणजे जमीनच वाहून गेली आणि त्याच्यामुळं त्या शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल अशी स्थिती आहे. आणि काही ठिकाणी फक्त इलेक्ट्रिक मोटार त्याच्यात संधी साधण्यात ती वाहून गेली. आता यावेळेला अपेक्षा अशी होती की ज्यांची जमीन वाहून गेली, ज्यांचा इलेक्ट्रिक मोटर वाहून गेला, त्यांना काही ना काहीतरी आर्थिक मदत पुन्हा उभं राहण्यासाठी करायची आवश्यकता होती. आता राज्य सरकारने जे धोरण ठरवलं त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागच्या कर्जाच्या वसुलीला 1 वर्षासाठी तरतुदी दिलेली आहे. 1 वर्षाचा हा वसुली थांबवण्याचा निर्णय तात्पुरता उपयोगी पडेल, पण त्याची गरज लागणार नाही. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये शेतकऱ्यांचे जे आर्थिक नुकसान झाले ते फायद्याच्या नंतर त्याची काही रक्कम ही सरकारने द्यायला हवी होती आणि काही रकमेच्यासाठी व्याज माफ करून दीर्घ हप्ते हे दिले असते तर शेतकऱ्यांना त्याची अधिक मदत झाली असते. आज ती पुरेशी आहे असं मला वाटत नाही. साहेब, आता सध्या नगरपालिकेचं प्रचार जोरदार सुरू आहे, परंतु एका बाजूला अर्थखातं आमच्याकडे आम्ही निधी देऊ शकतो, दुसऱ्या बाजूला चंद्रकांत दादा सांगतात की राज्याचा मालक फडणवीस साहेब आहेत, तर तिसऱ्या बाजूला मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात की आमच्याकडे नगर विकास खाते असल्यामुळे आमच्याकडे निधी जास्त असं एकामेकी प्रचारात चढावड पाहताना मिळते. म्हणजे जी काही चढाव चालली ती पैसे किती द्यायचे मत मागतो. मी कामावर नाही मागत, मी पैसे दे, मी निधी दे. ही काही गोष्ट चांगली नाही. म्हणजे शेवटी अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या हा दृष्टिकोन असेल तर त्याचं भाषण केलेलं बरं. साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात शुक्रवारी अंतिम सुनावणी होती. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या एकत्रित चिन्ह वाटप झाले. पुन्हा एकदा ती आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे शुक्रवारी अंतिम सुनावणी होती. काय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुन्हा एकदा सांगता येते, कारण सुप्रीम कोर्टाचं अप्रोच हा फार स्ट्रॉंग दिसतो आणि त्यामुळे त्यांचा अंतिम निर्णय या 2-3 दिवसात काय होईल हे सांगता येत नाही. साहेब, राज्यातील एकत्रित नगरपालिकेच्या निवडणुकीत वेगवेगळ्या ठिकाणी अनेक पक्षांच्या युती पाहायला मिळतात. आपल्या पक्षाच्या देखील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या युती पाहायला मिळतात. का ही स्थानिक पातळीवर असं आहे की खरं सांगायचं म्हणजे ह्या स्थानिक निवडणुका असतात. यापूर्वी सुद्धा देशाच्या वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीमध्ये असं राजकारण आणू नये अशी भूमिका घेतलेली होती. आणि त्यामुळं या निवडणुकीला मला पहिल्यांदा असं दिसतं की ठिकठिकाणी गट झालेत, ते एका पक्षाचा आहे आणि तोच पक्ष दुसरीकडं दुसऱ्या पक्षावर जातोय. याचा अर्थच स्वच्छ की इथे एक पक्षाचा नाही आहे. पण ठीक आहे, पंचायत समितीची निवडणूक आहे, त्याच्यात लोकांना हवं तर योग्य निकाल मतदार घेतील, त्यापेक्षा अधिक जास्त लक्ष द्यायचं कारण नाही. माझ्यासारखे जे लोक आहेत
आम्ही या निवडणुकीत याच्या आधी कधी करत नव्हतं आणि आत्ताही करत नाही. ठीक आहे, आता 2-4 दिवस राहिलेत, काय होतं बघूया.